शुभ सकाळ सखींनो, आज बनवूया आपण भरलेली मिरची। तर ही शिमला मिरची आपण स्वच्छ धुवून घेतली आणि बघा साईडनं कापून त्यामधल्या आपण बिया पूर्ण काढून घेतलेल्या आहे। तर आता आपण याचा मसाला बनवूया। मसाल्याकरता मी शेंगदाणे, खोबरं आणि तीळ हे भाजून बारीक करून घेतलेलं आहे। बघा कढईमध्ये थोडंसं आपण तेल टाकायचं आहे। तेल तापलेलं आहे, आपण त्यामध्ये आता लसूण तळून घेऊया थोडासा। लसूण छान लालसर झालेला आहे, आता हा आपण काढून घेऊया। तर बघा हे आपलं सर्व साहित्य लसूण आणि यामध्ये लाल मिरची, थोडीशी हळद आणि गरम मसाला, थोडीशी धनेपूड, कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे आता आपण मिक्स करून घेऊया। एकदा आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया। बघा हे मिक्सरमधून काढून घेतलं। आता यामध्ये थोडीशी किंचित साखर टाकायची, तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल, आणि थोडंसं लिंबू पिळते मी, फार नाही। आता हे एकजीव करून घेणार आहे। बघा याच कढईमध्ये आपण आता थोडासा एक कांदा भाजायचा आहे, फार नाही, छोटासा कांदा घेतलेला आहे, लालसर होऊ द्यायचा। बघा असा लालसर झाला कांदा की आपण जे बॅटर तयार केलं त्यामध्ये टाकायचं आहे। आता कांदा यामध्ये मिक्स करून घेऊया। आता एका मिरचीमध्ये आपण हे मटेरियल भरणार आहोत। मिरचीमध्ये आपण मसाला भरून घ्यायचा आहे। बघा असं मिरचीमध्ये सर्व मटेरियल भरून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं उरलेलं आहे, हे सुद्धा आपण यूज करू। एक मिरची ठेवायची आपल्याला मीडियम गॅसवर। मीडियम गॅसवरच शिजू द्यायचं आहे आणि 2-2 मिनिटांनी पलटायचं। थोडंसं मीठ टाकूया आपण, कारण बाहेरून मिरचीला मीठ लागलं पाहिजे, फार नाही टाकायचं। बघा आपली मिरची झाली का बघूया। सगळीकडनं बघा व्यवस्थित फ्राय झालेली आहे। तुम्ही सुद्धा अशी बनवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा मिरची छान शिजलेली आहे। आता आपलं हे उरलेला मसाला त्यावर टाकायचा आहे। तयार आहे आपली मिरची। तुम्ही सुद्धा बनवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।